नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटने आज मोठी बुलिश मोमेंटम दाखवली. कालचा व्हिडिओ जर बघितला तर आपण काही प्राइस ॲक्शन बघितल्या होत्या, लेवल बघितल्या होत्या आणि काहीसा बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी होती. कारण की टेक्निकल जर बघितलं तर टेक्निकली काही दृष्ट्या निफ्टीमध्ये जे चार्ट पॅटर्न बनत होते ते काही बुलिश होते आणि जो ग्लोबल सिनारिओ होता तो देखील आपल्याला पॉझिटिव्ह साईडला बघायला मिळत होता. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीमध्ये जवळजवळ 400 पॉईंटची मोमेंटम, बँक निफ्टीमध्ये 1100 पॉईंटची मोमेंटम, सेन्सेक्समध्ये जवळजवळ 1200 पॉईंटची मोमेंटम. आता इतक्या जरी मोमेंटम आल्या असेल परंतु मार्केटमध्ये काय बघायला मिळालं त्याचं आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. उद्या जर बघितलं तर उद्या मार्केटला सुट्टी आहे. शुक्रवारी मार्केट ओपन होणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा शुक्रवारचा डिटेलमध्ये ॲनालिसिस व्हिडिओ आहे. ओके. आणि निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या काय लेवल बनतात ते, रेजिस्टन्स काय बनतोय, सपोर्ट काय बनतोय, स्विंग काय बनतात ते, टेक्निकली प्राइस ॲक्शन काय बनते, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय बनते याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन होते की सर तुम्ही न्यूज कव्हर नाही करत आहे. मार्केटच्या ज्या न्यूज आहेत ग्लोबली असो नाहीतर नॅशनल न्यूज असो, इंडियाच्या न्यूज असो, ग्लोबली न्यूज असो, ह्या न्यूज कव्हर करत नाही. आता मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये माझा जो भर असतो तो जास्तीत जास्त तुम्हाला टेक्निकल नॉलेज कसं देता येईल याच्यावरती भर असतो. आणि त्यामुळे जे व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात. ओके. आणि त्याच्यावरती खूप निगेटिव्ह कमेंट देखील येतात की व्हिडिओ आहे का पिक्चर आहे, असे देखील कमेंट येत असतात. परंतु मी त्याला मनावरती घेत नाही. कारण की जितकं तुम्हाला मला ज्या गोष्टी टेक्निकलच्या माहिती आहेत किंवा जितकं माझा एक्सपिरियन्स आहे टेक्निकलबद्दल तो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तुमच्या इतके सारे कमेंट होतात की ग्लोबल सिनारिओ, आता लास्टचे 15 ते 20 दिवस बघितलं तर ग्लोबल सिनारिओमध्ये खूप साऱ्या न्यूज होत्या त्या आपण या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये कव्हर नव्हत्या केल्या. आणि त्या कव्हर करणं पॉसिबल पण नाही कारण की व्हिडिओ खूप एक तासाचा व्हिडिओ बनेल. आणि त्याच्याचमुळे आपली जी एम जी टीम आहे त्यातलाच एक मेंबर म्हणजे त्याला बऱ्यापैकी ग्लोबल न्यूज रिसर्च करण्याचा मज्जा वाटते आणि त्याला एक आनंद आहे. आणि त्यानेच काही चॅनल आपल्याला इकडे बघायला मिळतो. तुमच्यासोबत मी शेअर पण केला होता. बघा इकडे तर चॅनलचं नाव आहे पॉइंटेड चर्चा. आणि हे सर जे आहेत ते किरण कदम सर आहेत. त्यांना तुम्ही बघितले असेल, ते ब्लॉग व्हिडिओ देखील बनवतात ट्रॅव्हलिंग ब्लॉगचे. परंतु त्याला बऱ्यापैकी इच्छा होती की बाबा मार्केटचे जे ग्लोबल सिनारिओ आहेत, न्यूज आहेत, तो जरी व्हिडिओ नव्हता बनवत तर त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट होताच. सो त्याच्यामुळे त्याची इच्छा होती आणि मी देखील त्याला आग्रह केला की तुझ्याकडे जर वेळ असेल तर ह्या काही न्यूज आहेत त्या लोकांपर्यंत शेअर करू शकतो. आणि तुला इच्छा आहे, आवड आहे आणि त्यातनं लोकांना देखील काही ना काही न्यूज बघायला मिळतील, शिकायला मिळेल. तर इकडे बघा पॉईंटची चर्चा. आता रिसेंटली चॅनल ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इकडे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर देखील केला होता. त्यामुळे जर तुम्हाला अशा पद्धतीच्या ग्लोबल न्यूज, इंडियन न्यूज ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. काय तुमचे कमेंट असतील कमेंटमध्ये रिप्लाय द्या. काय तुम्हाला आणखी वेगवेगळ्या न्यूज कुठल्या पाहिजे असेल त्या देखील तुम्ही सांगू शकता. आणि तशा पद्धतीने जे तुम्हाला आवडते तशा पद्धतीने व्हिडिओ मी ते सरांना करायला सांगू शकतो तुम्ही. ओके. तर नक्की लक्षात द्यावा. सबस्क्राईब नक्की करा. आत्ता जर बघितलं तर 40 सबस्क्रायबर आहे. 9 व्हिडिओ आहेत पॉइंटेड चर्चा म्हणून. रिसेंटली देखील बऱ्यापैकी चांगले व्हिडिओ केलेले आहेत. आणि काय होतं की टेक्निकल ॲनालिसिस बरोबर आता तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसवर फोकस ठेवत असाल, तिकडेच तुम्हाला फोकस द्यायचा असेल काही हरकत नाही. परंतु काही लोकांना असतं की टेक्निकल ॲनालिसिस त्यांना बऱ्यापैकी समजतो, ग्लोबल न्यूज त्यांना या वेबसाईटवरती त्या वेबसाईटवरती शोधण्यापेक्षा जर एखादा व्हिडिओज तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी न्यूज कव्हर होतील. आणि काही ज्या न्यूज आहेत ज्या कव्हर केल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा. आणि काय सजेशन द्यायचं ते देखील सजेशन देत जावा. कुठल्या कमेंट बॉक्समध्ये? पॉइंटेड चर्चाच्या या कमेंट बॉक्समध्ये. ओके. तर नक्की बघू शकता. आणि आवडले व्हिडिओ, एफर्ट्स आवडले तर नक्की सबस्क्राईब देखील करू शकता. चला येऊया आपल्या टॉपिकवरती. आणि हे काही प्रमोशन नाही आहे. ही व्यक्ती तुम्ही ओळखीची असेल, जे लोक मला अगोदरपासून ओळखतायत, ब्लॉग बघितला असेल तर ही व्यक्ती ओळखीची असेल तुमच्या. चला चार्टवरती येऊया.
आता आज जर बघितलं तर आपण काल काही लेवल बघितलं होतं. हा तुमच्यासमोर चार्ट आहे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम आला होता. त्याच्यामागची कारणं देखील आपण बघितली होती आणि ही जी प्राइस ॲक्शन होती काहीशी बुलिश फ्लॅग ऑन पुल प्राइस ॲक्शन होती. रेजिस्टन्स कुठं होता नो ट्रेडिंग झोनचा 23,065 वरती आपण काल पाहिलं होतं. आता मार्केटने काय केलं, छोटा गॅप अप ओपन झाला आणि तिकडनं वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम. आता काल आपल्याला माहिती आहे की जो ग्लोबल सिनेरो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह आहे. मार्केटमध्ये जी प्राइस ॲक्शन बनली आहे ती देखील बऱ्यापैकी पॉझिटिव्ह बघायला मिळते. कालची जी क्लोजिंग होती ती इंट्राडेच्या हायला होती. म्हणजे भरपूर फॅक्टर होते जे आपल्याला दाखवत होते की मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु काय होतं की मार्केट ओपन होतं सडनली मोमेंटम, बघा सडनली मोमेंटम फास्ट असल्यामुळे अशा पद्धतीचे मोमेंटम पकडणं थोडं कठीण जातं. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने इकडे चॅनल तयार केला. चॅनलनंतर जर बघितलं तर ट्रेंड लाईन ब्रेक झाली, चॅनलची पॅरल चॅनल होता आणि त्याच्यानंतर छोटासा नेगेटिव्ह मोमेंटम. तर आपण हे बघितलं पण होतं की मार्केट जर वरती गेल्यानंतर काही जर रेजिस्टन्स फेस करत असेल, काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर बनत असेल तर छोटा मोठा नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. आता इकडे जर बघितलं तर ज्याला डबल टॉप माहिती, ज्याने प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स केलेला आहे त्याला डबल टॉप माहिती, तर इकडे डबल टॉप देखील बघायला मिळालेला आहे. म्हणजे मल्टिपल प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये बघायला मिळत असतात. परंतु आपल्याला त्या प्राइस ॲक्शन माहिती असायला पाहिजे की मार्केट बाबा एका लेवलवरती वरती गेल्यावरती कुठे डिमांड झोन होतोय, कुठे सप्लाय झोन होतोय, काही सेटअप बनतात आहे का, काही ट्रेंड लाईन बनतात आहे का, काही चॅनल बनतात आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा ह्या गोष्टींचं तुमच्याकडे नॉलेज असायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी लोकांनी कमेंट देखील केले होते की अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन बनते सर. ओके, सो प्राइस ॲक्शन आणि जे काही सेटअप आहे हे शिकण्याचा फोकस करत जावा. सेल्फ लर्निंग करायचे, सेल्फ लर्निंग करण्याचा प्रयत्न करत जावा. परंतु काय होतं, सेल्फ लर्निंगमध्ये इतका सगळा डाटा आहे, तो डाटा इकडनं शोधून त्याच्यातच माणूस गुंतून जाऊ शकतो. ओके, आणि त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठल्या साईडला जास्त चांगला बघायला मिळतोय आणि प्राइस ॲक्शन, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन आणि त्याचबरोबर ह्युमन सायकोलॉजी आणि मार्केट सायकोलॉजी ही कशा पद्धतीने काम करते याचं देखील नॉलेज असलं पाहिजे. आणि संपूर्ण नॉलेज आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही शिकण्यासाठी इच्छुक असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तसेच टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहेत किंवा शिकणं कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स आफ्टर कोर्स कसा होता हे देखील कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आता उद्या जर बघितलं तर सुट्टी आहे, मार्केट शुक्रवारसाठी ओपन होतं. म्हणजे या आठवड्याचा जर बघितलं तर शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया, 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा, तुमच्या लक्षात असेल तर आपण लास्टच्या 2 दिवसाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काही प्राइस ॲक्शन बघितलं होतं की मार्केट एका नेगेटिव्ह मोमेंटम नंतर इकडे बघितलं तर अशा पद्धतीने चॅनल क्रिएट करते आणि जो ट्रेंड होता तो आपल्याला चॅनलमध्ये नेगेटिव्ह बघायला मिळत होता. आणि रिसेंटली इकडे जर बघितलं तर आपण हे देखील बघितलं तर कुठला स्विंग इकडे ब्रेक केला नव्हता मार्केटने. रिसेंट स्विंग होता तो ब्रेक केला नव्हता. ओके, पण आता लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन काय झालेत की मार्केटनी रिसेंट स्विंग ब्रेक केलेला आहे. म्हणजे काल जर बघितलं तर काल पण साधारण 400-450 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह होता. आज जर बघितलं तर आज देखील निफ्टी 400च्या आसपास निफ्टी पॉझिटिव्ह आहे. ओके, आता हे थोडं न्यूज बेस मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळत होते. आता मार्केटने इकडे बुलिश मोमेंटम दाखवलाय, परंतु हा सस्टेन होतोय का नाही याच्यावरती एक बिग क्वेश्चन मार्क आहे. ओके, म्हणजे प्राइस ॲक्शन करून मार्केटवरती गेले, परंतु हे जे ट्रेंड होता म्हणजे हा जो डाऊन ट्रेंड होता याच्यामध्ये देखील न्यूज जो बेस होता तो थोडासा हायर साईड होता. म्हणजे न्यूज होत्या त्यामुळे मार्केटमध्ये थोडासा आपल्याला ट्रेंड डाऊन साईडला बघायला होता. हा जो रिव्हर्सल आला याच्यामध्ये देखील न्यूज फॅक्टर इन्व्हॉल्व आहे आणि त्याच्यामुळे ही जी प्राइस ॲक्शन बनली आहे ही प्राइस ॲक्शन आपण म्हणू शकतो की न्यूजच्या बेसवरती जास्त प्रमाणात बघायला मिळते. त्याच्यामुळे जी रिकव्हरी आली त्याच्यावरती एक क्वेश्चन मार्क आहे की रिकव्हरी सस्टेन होते का नाही. जर रिकव्हरी सस्टेन होते नाही होते, सपोर्ट काय बनतं ते, सपोर्ट नंतर रेजिस्टन्स कुठे ब्रेक होतं ते, सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर बाबा मार्केट सस्टेन होते का नाही, काय परत आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. या डिटेलमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा ॲनालिसिस व्हिडिओ बघणार आहोत, लेवल बघणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. अशी उद्या सुट्टी आहे, थोडासा वेळ द्या शिकण्यासाठी देखील आणि व्हिडिओ बघण्यासाठी देखील. तर जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आता हे जे शेवटचे हे जे लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन आहे बघा, इकडे मार्केटने सपोर्ट घेतला, बुलिश मोमेंटम
परत बुलिश मोमेंटम. इकडे छोटासा जर बघितलं तर इतक्या 3 दिवसाचा जर आपण फक्त विचार केला तर काहीसा आपल्याला हायर हाय पॅटर्न बघायला मिळत आहे. ओके, आणि एक अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. तर लेवल काय बनतं ते आज जर बघितलं तर इकडे ट्रिपल टॉप तयार केलंय या लेवलच्या आसपास 23,400च्या आसपास ट्रिपल टॉप तयार केलंय आणि आजची जी क्लोजिंग आहे ते आपल्याला इकडे बघायला मिळते. ओके, लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती आहे 23,275. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं नेगेटिव्ह होता, त्याच्यानंतर परत नेगेटिव्ह मोमेंटम म्हणजे काहीशी सप्लाय झोन होती आणि इकडनं जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स होता. तर रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केटने काय केलं, इकडे सपोर्ट घेतलाय, निफ्टीने एक सपोर्ट घेतला. तर लेवल काय मिळालं ते आपल्याला रेजिस्टन्स लेवल 23,463, रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट जर बघितलं तर 23,300. हे काय सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बेसिकली जर बघितलं तिकडे आपल्याला एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं लेवल जर ब्रेक होते, पहिला पॉज कुठे घेतला होता मार्केटने, या लेवलवरती इकडे बघायला मिळत असेल तुम्हाला. सेकंड पॉज जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर कालचा हा स्विंग. ते या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला टेक्निकली बघायला मिळत आहे. इकडे मार्केटने काहीशी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन केली म्हणजे एक राउंडिंग टॉप इकडे आपल्याला निफ्टीने करताना दिसलेला आहे. काय झालं, इकडे राउंडिंग टॉप आपल्याला निफ्टीने करताना दिसलाय. एक छोटा पुल बॅक घेऊन जर निफ्टी लेवल ब्रेक करतात सपोर्टची तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला 23,275 ही जी सपोर्ट लेवल आहे नो ट्रेडिंग झोनची. ओके, ही जी नो ट्रेडिंग झोनची सपोर्ट लेवल आहे ही जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो 23,138 हा फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 23,060 आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर 22,960 या लेवलवरती बघायला मिळत आहे. आणि टेक्निकली जर बघितलं तर 1, 2, 3 हे 3 सपोर्ट आपल्याला रिसेंटली मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. ओके, तर तिकडे प्राइस ऍक्शन थोडीशी बघा की इकडे राउंडिंग टॉप तयार झालेला आहे. राउंडिंग टॉप नंतर काहीसा कप अँड हँडल पॅटर्न होऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि ही जी लेवल आहे 23,275 आता क्लोजिंग बघितली तर साधारण 23,300च्या आसपास आहे. म्हणजे मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर शॉर्ट टर्ममध्ये बुलिश झालेला आहे. एका लॉंग रॅलीनंतर शॉर्ट टर्ममध्ये बुलिश झालेला आहे. आता इकडे हा पुलबॅक कुठपर्यंत सस्टेन होतोय का नाही होतंय हे आपल्याला या सपोर्टवरती बघायला मिळू शकतं. म्हणजे जर सस्टेन पुलबॅक आहे आणि पुलबॅक नंतर मार्केटचा जर ट्रेंड अप ट्रेंडमध्ये आला तर मार्केट जे स्विंग आहे ते स्विंग थोडंसं ब्रेक करायला कठीण आहे. जर स्विंग ब्रेक करत असेल रिसेंटली स्विंग तर मग जो मोमेंटम जो बुलिश साईडला होता काहीसा तिकडे आपल्याला ब्रेक लागून मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, डाऊन साईडचे लेवल समजले असतील. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला लास्ट टाइम या लेवलमध्ये बघा इकडे तुम्हाला काही डिमांड झोन दाखवतो मी. इकडे बघा या लेवलवरनं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आली होती. ओके, लास्ट टाइम जर बघितलं इकडनं पण एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आली होती आणि आज जर बघितलं तर याच लेवलच्या आसपास एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आली. म्हणजे ही जी लेवल आहे ही कुठे ना कुठे या लेवलवरती काय आहे, ही जे डिमांड झोन क्रिएट केलेला आहे या लेवलवरती आल्यावरती मार्केटमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग बघायला मिळते. म्हणजे या लेवलवरती काय होतं, बाहेर लोक थोडंसं इंटरेस्टेड बघायला मिळतं. ते मग साधारण 1, 2, 3 या लेवलच्या आसपास आणि एक ब्रेकडाऊन फेलियर इकडनं साधारण 23,000ची जी लेवल आहे 23,100, 23,200 साधारण इथे, तर 23,000वरती थोडेसे बाहेर लोक आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह होताना दिसत आहे चार्टवरनी. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा छोट्या छोट्या असतात तर समजून घेणं गरजेचं असतं. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. तर या लेवलवरती काही आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं तर एक हेल्दी पुलबॅक आपण म्हणू शकतो. परत त्याच्यानंतर मार्केटवरती जाऊन इकडे छोटं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल, आता इकडे ही जी रेंज आहे ही थोडीशी मोठी आहे. मग इकडनं मार्केट जर वरती येत असेल तर इकडनं हा एक मोमेंटम होऊन जातोय. मग याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो व्यवस्थित बघायला मिळत नाही. मग त्याच्यानंतर जर इकडे कन्सोलिडेशन करून लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला काही बुलिश लेवल बघायला मिळू शकतात. 23,564, 23,657 आणि 23,270 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. आणि
बघा, आता जरी मार्केट आपल्याला आजचे 3 ट्रेडिंग सेशन थोडंसं बुलिश बघायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने मुवमेंट होता, ज्या पद्धतीने एंडिंगला ही सेलिंग प्रेशर बघायला मिळते, बुलिश साईडला जाताना थोडंसं रिस्क मॅनेजमेंट काय बनते, पोझिशन सायझिंग काय बनते, याच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रेड मॅनेजमेंट लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल काहीसा या लेवलच्या आसपास, तर गॅप डाऊनमध्ये थोडंसं पुल बॅक आपल्याला घेऊन मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन म्हणजे जाताना दिसू शकतं. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप नंतर एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. मग गॅप अप ओपन जर होत असेल तर हा जो रेजिस्टन्स होता तो काहीसा सपोर्टचं काम करू शकतो. ही पण लेवल जर ब्रेक होत असेल तर मग आजची जी क्लोजिंग आहे त्या लेवलपर्यंत आपल्याला निफ्टी येताना दिसू शकतो. म्हणजे काय आहे की गॅप अप ओपन झाला तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला न व्यवस्थित होता सेलिंग साईडला थोडासा व्यवस्थित बघायला मिळू शकतो. ओके. आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. कमेंट करून नक्की सांगा आणि जे एफर्ट्स लावते ते एफर्ट्स तुमच्या कमेंट आणि लाईक मधनं दिसू द्या. ओके. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये देखील एक बऱ्यापैकी ट्रेंड लाईन बघायला मिळते अशा पद्धतीने. मार्केटने या लेवलवरती सपोर्ट घेऊन मार्केटने एक हायर हाय पॅटर्न क्रिएट करत चालला. या लेवलची ट्रेंड लाईन आहे. ओके. आता इकडे काय पाहायला मिळते की बाबा आजचा जो इंट्राडे हाय होता त्या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळाला डबल टॉपचा आणि या लेवलवरती एक इंट्राडे 53,600 म्हणजे काहीशी रेंज आपल्याला ही लेवल बघायला मिळते, जे की आजच्या दिवशी मार्केटमध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झालं होतं. ओके. आता हा एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक टेक्निकली सपोर्ट इकडे बघायला मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर जर बघितला तर या लेवल होती जी की ओपनिंग लेवल होती. त्यानंतर जर बघितलं तर या लेवल होती जी की क्लोजिंग लेवल होती. ओके. म्हणजे सुटसुटीत सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात. ही एक लेवल होती सपोर्टची फर्स्ट, सेकंड लेवल ही लेवल होती सपोर्टची, थर्ड लेवल जर बघितली ती आली होती क्लोजिंग. ओके. तर ह्या काही सपोर्ट लेवल बघायला मिळतात. आता सपोर्ट लेवल तर बघायला मिळालं आपल्याला रिसंट चार्ट प्राइस ॲक्शनवरनं, परंतु प्राइस ॲक्शन काय बनते ते बघायला पाहिजे. एक राउंडिंग टॉप इकडे तयार केला आहे बघा, इकडे निफ्टीप्रमाणेच राउंडिंग टॉप. तर हा राउंडिंग टॉप असतो ना अशा पद्धतीचा तो काहीसा बेरिश असतो लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जर पुलबॅक घेऊन आता या राउंडिंग टॉपवरती लेवल जर ब्रेक होत असेल तर हे थोडंसं निगेटिव्ह साईडला अशा पद्धतीने थोडंसं प्राइस ॲक्शन थोडीशी डिस्टर्ब होते. परंतु इकडनं जर पुलबॅक घेऊन परत काहीशी निगेटिव्ह प्राइस क्रिएट करून म्हणजे काहीसं आपल्याला एक कप अँड हँडल जर पॅटर्न मिळाला आणि जी राऊंड लेवल आहे 53,600ची 53,600ची जर राऊंड लेवल ब्रेक होती निगेटिव्ह साईडला तर फर्स्ट सपोर्ट काय आहे 53,283 हा फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितला तर 53,024 आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर 52,753 या काही लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहेत बँक निफ्टीमध्ये. ओके. 1, 2, 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नॉलेजसाठी आणि अभ्यासासाठी नक्की विचार करू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला स्विंग हाय आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते. राऊंड लेवल आहे 53,400. त्याच्यानंतर जर बघितलं तर थोड्याशा लेवल इकडे मार्क करणं थोडंसं टफ आहे, कारण की खूप कन्सोलिडेशन आहे. तरी पण बघितलं तर ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे बऱ्यापैकी गॅप आहे, गॅप फिलिंग. पण थोडंसं आपण राऊंड लेवलच्या आसपास जाऊया 54,912. ओके. तर काय बघायला मिळते की मार्केटने एक बुलिश मोमेंटम झालाय, राउंडिंग टॉप केलाय. ह्यावर इकडनं हा सपोर्ट न ब्रेक करता रिकव्हरी दाखवली तर मग काहीसं इकडनं अशा पद्धतीची रिकव्हरी बघायला मिळेल. काहीसं एन पॅटर्न बघायला मिळते. पण लगेच ब्रेक होत असेल ओपनिंगमध्येच किंवा लगेच खालनं रिकव्हरी करून तर थोडंसं बुलिशसाठी जाताना रिस्क फॅक्टर हाय होतो. ओके. रिस्क फॅक्टर होतो. मग थोडंसं सावधमध्ये मार्केट येऊन थोडंसं कन्सोलिडेशन करून काहीशी प्राइस ॲक्शन करून बाबा इकडनं एकाला काहीसा चॅनल तयार करून चॅनल ब्रेक करून रेजिस्टन्स जर ब्रेक होत असेल तर 54,400, 54,650 आणि 54,900च्या आसपास आपल्याला हे 3 रेजिस्टन्स लेवल बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जाताना थोडंसं प्राइस ॲक्शनवरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टींचं देखील नॉलेज असणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतो. कन्सोलिडेशनमध्ये थोडंसं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकते फर्स्ट हाफमध्ये. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुल बॅक देऊन मग हाचा जो लो आहे तो लो आणि आजचे जे इंट्राडे हाय आहेत ते हाय याच्यामध्ये मार्केट आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. काहीसं कन्फ्युजन मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये.
सेन्सेक्स जर बघितलं तर इकडनं आपल्याला अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का ट्रेंड लाईन? ही जी लेवल होती हा एक सपोर्ट बिल्डअप केला या लेवलवरती साधारण 72,400. त्याच्यानंतर जर बघितलं तर लास्टचे 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जवळजवळ 4.5% रिकव्हरी आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळालेली आहे. आता 4.5% रिकव्हरी आली, पण वरतून येताना टॉपपासून जवळजवळ आपल्याला जर इकडे बघितलं टॉपपासून तर रिकव्हरी आपण बघतो, परंतु टॉपपासून जर सेलिंग बघितली तर सेलिंग जवळजवळ 15 पॉईंट आहे. तर एक हेल्दी पुलबॅक आजच्या घडीला आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते असं आपण समजू शकतो. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर एक स्विंग ब्रेक केलाय, म्हणजे जे 2 दिवसाच्या ज्या लेवल होत्या त्या ब्रेक करून मार्केट थोडं सस्टेन व्हायचा प्रयत्न करतो, पण त्याच लेवलच्या आसपास सेलिंग आहे. इंट्राडे हाय राऊंड लेवलच इकडे बघूया आपण, कारण की राऊंड लेवल खूप जवळ आहे 76,000ची. ओके, रेजिस्टन्स झाला. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलते आहे. थोडीशी रेंज सेन्सेक्समध्ये मोठी बनते, कारण की या लेवलवरती रेजिस्टन्स घेतलाय सेन्सेक्सने. ही लेवल देखील आपण ॲज अ टेक्निकल रेजिस्टन्स म्हणून बघितली असते, परंतु काय होतं त्याचा लगेचच एक राऊंड लेवल आहे, त्यामुळे टेक्निकली आपण थोडीशी ही लेवल घेतलेली आहे. ओके, ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते 76,000 रेजिस्टन्स, 75,140चा सपोर्ट. मोठी लेवल आहे खूप. 75,140, 76, जवळजवळ 800 पॉईंटची रेंज आपल्याला बघायला मिळते. थोडीशी कमी करता येईल का बघूया. ओके, याची क्लोजिंग पण खाली आहे. जर इकडे स्टॉपला क्लोजिंग असते तर आपण 76,000चा विचार केला असता, परंतु क्लोजिंग खाली आहे 75,273च्या आसपास. टेक्निकल जर बघितलं तर 75,800 एक लेवल बघायला मिळते, आणि डाऊन साईडला जर बघितलं 75,140, म्हणजे साधारण 700 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. आता 700 पॉईंटचा सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी मोठा नो ट्रेडिंग झोन आहे, पण ज्या पद्धतीने इंडेक्स आहे आणि ज्या पद्धतीने मार्केटमध्ये 1200, 1400 पॉईंटचा मोमेंटम बघतोय त्या कम्पेअरला बघितलं तर ओके आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला टेक्निकल सपोर्ट या लेवलती बघायला मिळतोय. त्यानंतर जर बघितलं तर इकडे काहीसा गॅप फिलिंग लेवल आहे. त्यानंतर जर बघितलं ते स्विंग लो. ओके, नेगेटिव्ह मोमेंटम, छोटासा पुल बॅक और टप्पा खाऊन वरतून येऊन मार्केटने जर लेवल ब्रेक होत असेल तर काही निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काहीची सिमिलर प्राइस ॲक्शन आहे. फर्स्ट जी लेवल आहे 74,640, सेकंड जी लेवल आहे 74,300, आणि थर्ड जी लेवल आहे 73,960च्या आसपास तिसरी लेवल बनते. डाऊन साईडचे काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 75,818चा रेजिस्टन्स आहे. 76,000च्या आसपास थोडीशी या काही लेवल आपल्याला रेजिस्टन्स लेवलवरती बघायला मिळत आहे. येऊ द्या, पुलबॅक होऊ द्या, काहीतरी कन्सोलेशन करू द्या इकडे. अशा पद्धतीचा काहीसा पॅटर्न होऊन इकडे आपल्याला एक डबल बॉटम बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर बॉटमचा नेकलाईन ब्रेक 75,818, त्याच्यानंतर मग फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे 76,167, 76,453, सेकंड रेजिस्टन्स आणि 76,800च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स बघायला मिळतो. तर या काही बुलिश साईडला रेजिस्टन्स आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा टफ आहे बुलिश साईडला, सो त्याच्यामुळे स्ट्राईक प्राईस सिलेक्शन असो, रिस्क मॅनेजमेंट असो, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन 75,818, 75,140. गॅपअप जर खूप मोठं होत असेल तर काहीशी प्राइस ॲक्शन काय बनते, इनसाइड कॅन्डल बनून जर नेगेटिव्ह साईडला ब्रेक असेल तर थोडंसं मोमेंटम ओपनिंगमध्ये नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. गॅपडाऊन ओपन होत असेल तर मग काय प्राइस ॲक्शन बनते. गॅपडाऊन नंतर बुलिश साईडला थोडासा रिस्क फॅक्टर हाय होते, कन्सोलिडेशन राहण्याची जास्त पॉसिबिलिटी वाढते. ओके, 3 दिवसाच्या मार्केटनंतर शुक्रवार थोडंसं वीक एंडचा दिवस आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं.
आय होप निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने विथ प्राइज ॲक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल आणि व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.